नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. काही कारणास्तव मिस्टर गावाला गेले होते आणि तिकडून सासूबाईंनी हे सगळं सामान आमच्यासाठी पाठवलं होतं. खरं तर आमचं गाव खूप दूर आहे इकडून विदर्भात, एकदम जाणे येणे काही परवडत नाही, पण त्यांचं अर्जंट काम असल्यामुळेच ते गेले होते. त्यासाठी त्यांनी तिकडून एक भाजीपाला पाठवला होता. इकडे अजिबात फ्रेश भाजीपाला मिळत नाही आणि त्याच्यामध्ये स्पेशल पिल्लूची अशी भेंडी होती. नंतर आमच्या मोठ्या आई आहेत, मोठ्या सासूबाई माझ्या, त्यांच्याकडे कोंबड्या आहेत, त्याच्यामुळे घरची गावरान अंडी अशा पद्धतीने बरणीत पॅक करून पाठवली. मला वाटलं याच्यामध्ये लोणचंच आहे, पण याच्यामध्ये लुंजी होती आंब्याची, गूळ वगैरे घालून बनवली. त्यानंतर आईंनी ओली हळद होती ती पाठवली होती. याची भाजी वगैरे बनवतात, ती खूप फायदेशीर असते म्हणतात शरीरासाठी. मी तर अजून बनवली पण नाही आणि खाल्ली पण नाही. मग म्हटलं चला आता बनवून बघूया. बनवलं की नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. हे आहे लोणचं, ज्याची मी वाट बघत होते, कारण मला फ्रेश लोणचंच तेवढं खायला आवडतं 1 महिना केल्यानंतर. मग ते खूप जास्त मुरल्यानंतर नाही आवडत. त्याच्यासाठी माझा हट्ट होता की लवकर या ह्यांना, कारण की ते लोणचं परत मुरल्यानंतर मला खायला मिळणार नाही. हा आमच्या घरी दारापुढे मागे कढीपत्ता आहे पाठीमागे, तिथला त्यांनी तोडून आणला होता. नंतर ही परत भेंडी होती. पिल्लूला भेंडी टिफिनला लागते म्हणून त्यांनी 1-1.5-2 किलो भेंडी मला इथे पाठवली होती, वेगळी वेगळी पॅक करून. नंतर शेवया बनवल्या होत्या, त्या शेवया त्यांनी मला पाठवल्या होत्या. त्या प्रॉपर गव्हाच्या असल्यामुळे मॅगी वगैरे देण्याची गरज नाही. आणि हे बॉटल भरून घरचं ताक होतं बनवलेलं. त्याच्यानंतर आमच्याकडे ना गावाला जनरल स्टोअर आहे, म्हणजे कोविडमध्ये मीच गेल्यानंतर ते चालू केलं होतं. त्यातलं पण काही सामान नाही पाठवणार होत्या. त्यापूर्वी ही शेव बाबांनी पिल्लूला आणली होती खाण्यासाठी आणि तशी पाठवली स्नॅक्सच्या डब्यासाठी म्हणून थोडी दिली होती. तिला म्हटलं या बॉक्समध्ये ठेव आणि तुझा टिफिन भरताना आठवणीनं नेत जा. हा डाळींचा, मिक्स डाळींचा बाजरी वगैरे टाकून केलेला यस्वार होता. आता बाकी थोडी मेडिसिन पाठवली होती, ह्यांच्या औषधी वगैरे त्यामध्ये होत्या. आणि हे आमच्या स्टोअरमधलं सामान होतं. कृष्णालीला मास्क, नंतर व्हाईट कलरच्या रिबिन्स या स्कूलमध्ये लागतात, त्यामुळे तिनं आईंना त्यांना व्हिडिओ कॉल करून हे सगळं सामान चॉईस केलं होतं. आणि नंतर त्यांनी पाठवलं होतं हे दोरे दोघींना 2 पायात बांधण्यासाठी. आणि ही रील लागत होती एक मला इथे साध्या दोऱ्याची, ती पाठवली. त्यानंतर हे अशा क्लिप्स होत्या, हेअर क्लिप्स, ह्या तिने व्हिडिओ कॉलवर चॉईस केल्या होत्या आणि मग मागवल्या होत्या. तिने 1 रेबिनचं पॉकेट मागवलं होतं, आईंनी 2 मागवले. परत म्हटलं तुम्ही तिथनं विकत आणणार बाहेरून, त्यापेक्षा घरून घेऊन जा. बऱ्यापैकी भाजीपाला त्यांनी इथे पाठवला होता. आता ह्यांना किडनी स्टोनचा त्रास होत होता थोडा, मग त्यामुळे ते गावाला औषधी घेण्यासाठी गेले होते. त्यापैकीच हे एक औषध होतं गळलिंबू, आणि येताना ते सोबत पण घेऊन आले. आता हे तरीही छोटे आकाराने, यापेक्षा पण खूप मोठे मोठे असतात. ते बऱ्यापैकी त्यांनी घेतले होते. माझ्या माहेरात वगैरे भरपूर मोठाले मिळतात, इकडे थोडं छोटे मिळतात आईकडे सासरी. बाकीचा असा भाजीपाला त्यांनी पाठवला होता, बीटरूट, अद्रक, जेवढं तिथे अवेलेबल होतं तेवढं त्यांनी पाठवलं. टोमॅटो वगैरे सगळं फ्रीजमधलं काढलं असणार आणि आम्हाला पोस्ट केलं असणार, कारण की त्यांना माहीत होतं तिथे संडेला बाजार असतो, मग बाबा आणतील. आणि हे थोडं 1 दिवस आधी चालले सॅटर्डेला, मग त्यांनी सगळं जेवढं त्यांच्याकडे होतं तेवढं इकडे पाठवलं होतं. नंतर इथे त्यांनी मूगवडे पाठवले होते. मूगवडे म्हणजे मुगाच्या डाळीपासून सांडगे बनवतात आणि ते एकदम शिजायलाही पटकन शिजतात आणि भाजी खूप चविष्ट असते खाण्यासाठी. नंतर घरचा बनवलेला मसाला होता. ह्या खारोड्या होत्या, बाजरीपासून बनवलेल्या असतात, बाजरीच्या कण्यापासून. आणि ह्या पण भाजल्यानंतर खूप छान लागतात खायला, त्याच्याबरोबर कच्चा कांदा आणि भाजून खातात. आता हे तांदूळ आमचे बाबा आणि आई शेगावला सेवा देण्यासाठी जात असतात, तर त्यांना वर्षभराचं म्हणजे धान्य वगैरे मिळत असतं. तर त्यापैकी हे तांदूळ होते आणि तांदूळ खूप छान होते कोलमचे. मग त्यांनी प्रसाद म्हणून आमच्यासाठी पाठवले. आणि थोडे राशनचे मी त्यांना फोन करून सांगितले होते इडलीचं वगैरे भिजत घालण्यासाठी, ते वेगळ्या पडणीमध्ये त्यांनी मला पाठवले होते. त्यानंतर तिकडूनच थोडी तुरीची डाळ वगैरे होती, ती त्यांनी पाठवली.
ह्या सगळ्या डाळी आमच्याकडे घरीच बनतात. आई हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ घरीच बनवतात. त्यानंतर बेसन पीठही मला पाठवत असतात त्या. नंतर ते पिल्लूची फेवरेट गोष्ट इथे होती, घरचे आंबे होते खाण्यासाठी. आणि हे एवढे छान लागत होते ना, कारण आम्ही आणल्याच त्याच्यावरती ताव मारला होता. म्हणजे कंट्रोलच झालं नाही. एवढे देशी आंबे पहिल्यांदा बऱ्याच दिवसानंतर मी खाल्ले होते. आता हे वरचे सगळे पिकलेले होते म्हणून वेगळं टाकलं होतं, आणि याच्या खाली सगळे कच्चे आंबे होते. त्याच्या एवढ्या छान बाबांनी लेअर वगैरे लावून छान पद्धतीने पॅक करून पाठवलं होतं. आता ह्या बाकीच्या गोण्यांमध्ये, एका गोण्यामध्ये गहू, एका गोणीमध्ये दोन्ही प्रकारचे पिठं, ज्वारीचं आणि गव्हाचं, हे सगळं त्यांनी दिलं होतं आम्हाला. बरेच दिवस दळण वगैरे इथनं दळून आणायचं काम पडणार नाही. आणि आता पुण्यामध्ये सगळ्यांनाच माहिती 10 रुपये किलो पीठ दळणं झालं आहे. आता गावाकडे आमची घरी गिरणी आहे आणि त्याच्यामुळे घरूनच दळून आणलेलं बरं पडतं. हे आंबे होते, ती बघून पिल्लू खुश होत होती. लगेच मला खायला दे. मग तिला एक थोडेसे काढून दिले बाजूला, आणि तिला मी दाखवत होते याच्या खाली पण भरपूर आहेत, तुला खायचे तेवढे नंतर खा पिकल्यानंतर, असं मी तिला सांगत होते. नंतर बाबांनी आईनी एका पिशवीमध्ये खूप सारे कांदे, एक 8-10 किलो कांदे तरी असतील, आणि लसणाचे जुडे असेल. आता ह्याच्यामध्ये औषधी होती, त्याच्यामुळे मी ती काही काढले नाही बाजूला, ते तसंच ठेवून दिलं. आणि ह्या पिशवीत होते ते कांदे आणि लसण, ते काढलं. कारण की कांदे खराब व्हायची शक्यता असते लवकर. कांदे लसण दाबूनच ठेवलेला होता तो. जवळपास त्यांनी इकडं निघायचं म्हणून काल रात्रीच ते भरलं असेल, आणि काल रात्री भरून ठेवल्यामुळे मग ते परत त्यांना अशा पद्धतीने आईने एवढं सगळं सामान आम्हाला पाठवलं होतं. कुणाकुणाच्या सासरचे आणि माहेरचे असं सामान पाठवतात, मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर इथेच मी एंड करते. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.